नमस्कार मित्रांनो, मी राहुल राऊत, CSC डिस्ट्रिक्ट मॅनेजर लातूर। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सविस्तर CSC मध्ये नवीन जे काही NPS वात्सल्य पेन्शन योजना आहे, जे काही 18 वर्षाच्या खालील मुलगी असेल त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि जे काही तुम्ही FD RD वगैरे करता त्याच्यापेक्षा चांगला रिटर्न देणारी NPS योजना आहे। हे 18 वर्षाखालील मुलांची तुम्ही NPS काढू शकता। सर्व CSC बांधवांनी अवश्य याच्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे। याच्यामध्ये तुम्हाला कमिशन सुद्धा चांगला आहे। सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचे CSC ID लॉग इन करायचे आहे आणि ते NPS असं सर्च करायचं आहे। नॅशनल पेन्शन स्कीम असं आलं जाईल। त्यानंतर याचं तुमच्यासमोर पोस्टर दाखवेल। इथं सुद्धा पोस्टरची ॲड देण्यात आलेली आहे, तुम्ही पाहू शकता। हे जे काही असेल तर तुम्ही ह्याला इथं कट करायचं आहे। वर जी काही गुणिलेची चिन्ह आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही हे पोस्टर काढू शकता। काढून घ्यायचं आपण पाहू शकता। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं NPSचं हे पोर्टल दाखवर नॅशनल पेन्शन सिस्टीम, त्यावरती इतर काही माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही ते बघू शकता। तुमचं पेन्शन जे काही कॅल्क्युलेट करायचं, तुमची जन्मतारीख डेट ऑफ बर्थ टाकून तुम्ही किती पैसे भरणार आहात त्यानुसार सुद्धा ते कॅल्क्युलेट करून पाहू शकता। त्यानंतर वरी जे काही इथं VLE लॉग इन, हे बघा लाईट हिरवं ब्ल्यू आणि ग्रीन लाईट ब्लिंक होत आहे, तिथं VLE लॉग इन आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथं आल्याच्यानंतर कस्टमर रजिस्ट्रेशन आहे, NPS वात्सल्य मायनर रजिस्ट्रेशन आहे। बाकीचे इथं ज्यांचे काढले त्यांचे ॲडिशनल आहे, ते NPS ॲटो डेबिटचं आहे, रिपोर्ट आहे, ते सविस्तर आहे। त्यानंतर इथं तुम्हाला NPS वात्सल्यवर क्लिक करायचं आहे। इथं मायनर आलं जाईल। नंतर इथं हेल्प्ड बाय DM म्हणजे डिस्ट्रिक्ट मॅनेजरचं तर नाव टाका। त्यानंतर मग तुम्हाला इथं जे काही सबस्क्रिप्शन किंवा गार्डियनचं नेम आहे ते तुमचा पॅन नंबर टाकायचा आहे। पॅन नंबर टाकल्याच्या नंतरच न्यू सबस्क्रिप्शन नेम तुम्हाला दाखवलं जाईल आणि त्यांची जन्मतारीख टाकून तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे। सबमिट केल्याच्यानंतर इथं तुम्हाला दोन ऑप्शन दाखवतील, इंडिव्हिज्युअल सबस्क्रायबर आणि मायनर NPS वात्सल्य। आपल्याला NPS वात्सल्य घ्यायचं आहे म्हणून त्यावरती क्लिक करा आणि मायनर डिटेल्समध्ये तुम्हाला इथं त्यांची संपूर्ण माहिती टाकायची आहे, नाव, त्यांची जन्मतारीख, त्यानंतर त्यांचे डेट ऑफ बर्थ आणि त्यांचं जे काय असेल तर मेल फिमेल टाकून द्यायचं आहे। त्यानंतर गार्डियन डिटेल्समध्ये त्यांचं फादर काय आहेत का वडील आहेत, त्यांचा मोबाईल नंबर, त्यांचं पॅन ऑटोमॅटिक आलं जाईल, त्यांची जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची आहे आणि संपूर्ण हे माहिती टाकून घेतल्याच्यानंतर खाली ईमेल ID आहे आणि ईमेल ID सुद्धा टाकून घेतल्याच्यानंतर तुम्हाला कंटिन्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे। ईमेल ID व्यवस्थित टाका, त्यावरती सुद्धा OTP येणार आहे। आपण टाकून घेतलेलो आहे। इथं कंटिन्यूवरती क्लिक केल्यावर तुमच्या आता मोबाईलवर जो काही OTPला आलेला आहे तो OTP तुम्हाला टाकून व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे। असं आल्याच्यानंतर इथं पाहू शकता डाव्या बाजूला गार्डियन फार्म मायनर त्यांची KYC पाहिजे। गार्डियन जे काय असते म्हणजे पालकांची KYC करायची आहे, एकतर ऑनलाईन आधारद्वारे आणि तुम्ही पॅनद्वारे करू शकता। इथं आधार नंबर टाकून घ्यायचा आहे, खाली जे काही कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। तुमच्या मोबाईलवर एक OTP आला जाईल, तो OTP इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। कंटिन्यू क्लिक केल्याच्यानंतर तुमचं डायरेक्टली डिजिलॉकर जो तुम्ही ऑलरेडी इन्स्टॉल केला असेल त्याचा तुमचा पिन असेल तर तो पिन टाकून तुम्ही लॉग इन कंटिन्यू करू शकता। अन्यथा तुमच्याकडे पिन नसेल तर डिजिलॉकरचा जो काही तुम्हाला पिन सेट करायचा आहे त्याच्यासाठी तुमचं फॉरगॅट सिक्युरिटी पिनवर क्लिक करा, तुमचं जन्मतारीख टाका आणि 2 वेळेस तिथं तुम्हाला जे पिन ठेवायचं आहे ते टाकू शकता आणि त्यानंतर तुमचा पिन सेट होईल आणि तो पिन तुम्हाला इथं टाकून कंटिन्यूवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। इथं आल्याच्यानंतर काहीच करायचं नाही, जे काही इथं चेकबॉक्स दिसत आहे आधार कार्डच्या समोर ते क्लिक करा आणि नेक्स्ट करा। हे केल्याच्यानंतर इथं तुमचं जे काही आधार आहे ते आधार तुमचं डिजिलॉकरशी व्हेरीफाय होत आहे, होऊ द्यावेत। इथं तुम्हाला काही करायची गरज नाही आहे। संपूर्ण झाल्याच्या बरोबर तुमच्यासमोर पुढचे मॅसेज असा येईल, तुमची ऑटोमॅटिकली ऑनलाईन आधारची माहिती आली जाईल। सविस्तर माहिती इथं तुमची आलेली आहे, नाव, पत्ता, जन्मतारीख, पत्ता व्यवस्थित असेल तुमचं तर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करा। त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर पर्सनल डिटेल्स ऑफ गार्डियन ऑफ मायनर म्हणजे जे काही मायनर आहे पाळले त्यांच्या ह्याची पाल्याची संपूर्ण वडिलांची माहिती इथं आली जाईल, त्यांचं नाव, पॉलिटिकल करिअर, हे जे काय असेल ते संपूर्ण तिथे माहिती ऑटोमॅटिक आली जाईल, ती राहू द्या। त्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं ऑक्युपेशन डिटेल्स म्हणजे व्यवसाय काय करतात, प्रोफेशनल आहेत, सॅलरीड आहेत, बिझनेस आहे, ऑदर आहे, जे असेल ते तुमचं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। टाकून घेतल्याच्यानंतर तुमचं जे काही समोर जेंडर आहे मेल फिमेल तुमचं ते टाकून घ्या। त्यानंतर तुमचं उत्पन्न असेल तर काय असेल ते उत्पन्नाची सॅलरी टाका। त्यानंतर तुमचं जे काही जन्म ठिकाण कोणतं आहे, वडिलांची माहिती आहे संपूर्ण गार्डियनची म्हणजे जे सांभाळतात त्यांचं ठिकाण टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली तुमचं वडिलांचं नाव ऑटोमॅटिक येईल, तुम्हाला इथं आईचं नाव टाकून घ्यायचं आहे आणि आईचं नाव कुणाच्या टाकायचं आहे तर जे काही ते असतील। इथं पाहू शकता की इथं एंटर व्हॅलिड फादर नेम इथं चुकलेलं आहे, काय म्हणजे ते आधारनुसार ऑटोमॅटिक घेतलेलं आहे, कारण की तिथं RO/ आलेला आहे, तो स्लॅश आपल्याला इथं काढून टाकायचे आहेत। फक्त राम जे काही नाव असेल ते ठेवायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित झाले, त्यानंतर सेव्ह अँड
प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला स्कीम डिटेल्स दाखवलं जाईल. इथं पाहू शकताय की संपूर्ण माहिती दिली आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. टायर 1 इथं आलेलं आहे. त्यानंतर मग वात्सल्य स्कीम इथं दाखवलेलं आहे. वात्सल्यवरती क्लिक आहे. इथं 250 कमीत कमी टाकू शकता आणि पुढे सिलेक्ट पेन्शन फंड त्यावरती क्लिक करायचं आहे. इथं जे काही 11 फंड दाखवलेले आहे, तर तुमचे जे काही पैसे असेल तर कोणत्या फंडमध्ये गुंतवायचे आहेत. तुम्हाला जो योग्य वाटेल तो घ्या आणि त्यानंतर तुम्हाला तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करून घेतल्यावर खाली NPS ट्रस्ट दाखवलं जाईल. त्याच्यामध्ये ते फंड दाखवलं जाईल. टाकून सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करून घ्यायचं आहे. असं आल्याच्या नंतर आता तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. डेट ऑफ बर्थ मायनरची म्हणजे जे काही पाल्य असेल तुमचा, त्याच्यामध्ये डेट ऑफ प्रूफमध्ये तुम्ही वेगवेगळे दिलेले आहे. तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट आहे, पासपोर्ट, पॅन, तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असतं, त्याच्यामुळे ते तुम्हाला अपलोड फाईल यावरती क्लिक करायचं आहे आणि अपलोड फाईलवरती क्लिक करून तुम्हाला तुमचं जे काही पाल्याचं बर्थ सर्टिफिकेट असेल ते इथं अपलोड करायचं. पण करत असताना नावामध्ये कुठंही पेज देऊ नका. काय टाकतं की आपलं ज्याचं नाव पेज देऊन आपण बर्थ सर्टिफिकेट टाकतो असं टाकू नका. एकच नाव टाका काही आणि ते तुम्हाला तिथं अपलोड करायचं आहे. असा जर तुमचं नाव बरोबर नसेल तर असा मेसेज तुम्हाला आला जाईल. इथं पाहू शकता बरोबर आहे, आपलं अपलोड झालेलं आहे, ग्रीन टिक आहे. सेव्ह अँड प्रोसीडवरती तुम्हाला परत इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यावर तुम्हाला इथं समरी दाखवलं जाईल. जे काही भरलेलं आहे मायनर पर्सनल डिटेल्स संपूर्ण दाखवलं जाईल. त्यानंतर त्यांचं तिथं नाव दाखवलं जाईल, त्यांच्या वडिलाचं नाव, जन्मतारीख, त्यांचं रिलेशन काय ते दाखवलं जाईल. त्यानंतर KYC डिटेल्स ऑफ गार्डियन म्हणजे जे काही पालक असतील त्यांचीसुद्धा इथं संपूर्ण माहिती आली जाईल. तुम्ही ते पाहू शकता संपूर्ण व्यवस्थित आहे का. जर दुरुस्त करायचे असेल तर तिथं उजव्या बाजूला पिन आहे, पेन दाखवत आहे पेन्सिलसारखं, त्यावरती क्लिक करू शकता आणि खाली जे काही माहिती आहे तुमचे किती रुपये भरताय, कोणत्या फंडमध्ये तुम्ही हे करताय त्याच्या पद्धतीची. आणि त्यानंतर मग तुम्हाला कन्फर्मवरती खाली क्लिक करून घ्यायचं आहे. इथं खाली क्लिक करू शकता किंवा वरी बी कन्फर्म आहे समोरच्या समोर तिथं क्लिक करू शकता. आपण जे काय असेल तर कन्फर्म करून घ्यायचं आहे. कन्फर्मवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन परत पेज ओपन होणार आहे. तुमचा जो काही ईमेल आयडीचा तुम्ही ईमेल आयडी जो टाकलेला होता त्या ईमेल आयडीवर तुमचा OTP जाणार आहे. जर ईमेल आयडी चुकला असेल तर इथं एडिट ईमेल एक ऑप्शन आहे. तो ईमेलवरचा OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे. सबमिट करून घ्या. त्यानंतर पेमेंटचा ऑप्शन शेवटचा आहे. CSC सिलेक्ट करून सेव्ह अँड प्रोसीडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर तुमचं जे काही CSC ID दाखवलं जाईल, तुमचा CSC IDचा पासवर्ड इथं टाकायचा आहे. पासवर्ड टाकून घेतल्यानंतर व्हॅलिडेटवरती क्लिक करा. तुमचा CSC वॅलेटचा पिन टाकायचा आहे आणि त्यानंतर पेवरती क्लिक करायचं आहे. पेवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर जे काही संपूर्ण आपण आता NPS काढलेलं आहे खातं त्यांचं ओपन वगैरे केलेलं आहे. पेमेंट सक्सेस झालं जाईल आणि पेमेंट सक्सेस झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथं नॅशनल पेन्शन स्कीम संपूर्ण पावती तुमच्यासमोर अशी दाखवली जाईल. विषय कमिशनचा आता इथं पाहू शकता की 160 विल बी ट्रान्सफर्ड इन क्वार्टरली बेसिस टू VLE हे तुमच्या कमिशनमध्ये जमा केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीने संपूर्ण आपण NPS योजनेची संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. जर तुमच्या काही अडचणी शंका असतील तर नक्की मला कमेंट करा. तुम्हाला सविस्तर माहिती दिली जाईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.